2007पासून ही आपली जयंती खूप उत्साहाने, जसे आपली कमिटीचे जुने मेंबर्स तांबे साहेब आहेत, वावळे साहेब आहेत, जसं मी आता सर्व कमिटीचे जुने मेंबर्स, जसं आता साहेबांनी सांगितलं, वावळे साहेबांनी जे सुरुवात केली होती तेव्हापासून तर सगळ्या त्यांनी विचार मांडले की बाबा असं असं त्यांनी केलं, असं असं संघर्ष केला आणि आज इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. तर आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण एक बोलतो बाप, माझ्या बापाची जयंती, तर आज 135वी जयंती आहे आणि ती आपण खूप आनंदाने साजरी करतो आहे. सकाळपासून खूप असे छान छानसे कार्यक्रम, जसं कमिटीचे नवीन अध्यक्ष 2026चे माझे लहान बंधू सुनीलजी रायबोले यांनी कमान, म्हणजे जुन्या मंडळीने यांच्या हातात खांद्यावर कमान दिलेली आहे, तर तसे ते खूप इतकी तळमळीने सर्व त्यांच्या पाठीशी, त्यांनी पुढाकार घेतलेला आहेच, पण त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत. आम्ही सर्व आहोत. त्यांना तुम्ही जरासुद्धा डगमगू नका, आम्ही तुमच्यासोबतच आहोत. पण खूप बरं वाटलं. आणि एक छोटंसं मगाशी सांगताना राहून गेलं होतं की मला वाटतं प्रचाराचा जो म्हणजे ही व्यक्ती कधी माझ्या ऑफिसला नाही, कधीच नाही, फक्त हाय हॅलो नमस्कार दादा दादा म्हणून तर नेहमी मला एक मोठ्या भावाचा मान देत आला बिचारा. पण प्रचाराचा दुसऱ्या दिवशी सर्वात पहिला गोड भरवणारा रेती बंदरमधनं हा, कारण त्या दुकानावर होता आणि आईस्क्रीम दिला मला, बोलतो दादा आपण जिंकलोय, प्रचार जास्त करायची गरज नाही. मग अशी व्यक्ती साफ मनाने जाऊ मला एक बोलतात ना हिंमत दिली आणि आज मी त्याबरोबर उभा आहे खांद्याला खांदा लावून. तर असेच आशीर्वाद आहेत तुमच्या सर्वांचे आणि बाबासाहेबांचे आपल्या डोक्यावर हात आहे, म्हणजे त्यांच्या विचारांची लढाई बोलतात ना ती लढू आपण आणि खूप सुंदरसा आणि त्यांच्या कायद्यानेच आपण सगळा रेती बंदर सुंदरसा करूया. आणि पुन्हा सर्वांना एकदा जयंतीच्या 135व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बस. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फक्त महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये 152 देशामध्ये दादा ही जयंती अगदी थाटामाटामध्ये साजरी केली जाते. पण आज आपल्या रेती बंदरमध्ये एक वैचारिक परिवर्तन झालेलं आहे, कारण आपल्या रेती बंदरला एक आपला हक्काचा माणूस भेटलेला आहे. जो माणूस दादाला तुम्ही कधीही कॉल करा. दादाने मग त्यांनी बोलतामध्ये एक विषय मांडला की मला 3 वाजता एका माऊलीचा फोन आला, मी ते फोन रिसीव्ह केला. म्हणजे बघा दादा म्हणजे 3 वाजता दादा कॉल रिसीव्ह करते, तर मला कॉल कोणाला मी रिसीव्ह करत नाही. म्हणजे आपल्याला वेळ नसतो, पण दादाला एवढा वेळ आहे आपल्यासाठी, म्हणजे आपला माणूस आपल्याला जपायचा आहे. मला हे इथून मेसेज द्यायचा आहे. आणि दादा कधी कोणताही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम छोटा असो, कुणाचा घरगती, दादा मी माझ्या एरियामध्ये दादा आलते. दादा एकदा वर एक मुलांचा बड्डे होता, दादा तिकडे दादा का एक मुलांचा बड्डे आहे सर. मग मी स्वतः चिंतन केलं की यार एवढा मोठा म्हणजे हक्काचा नगरसेवक आपल्या एक छोट्या मुलांच्या एक गरीब घरामध्ये जाऊन केक कापून तिला आशीर्वाद देतो, तर हे नक्कीच हे आपला माणूस आहे आणि हे आपला माणूस शेवटपर्यंत आपला साथ देईल अशी मी या ठिकाणी कमिटीच्या वतीने मी खजिनदार प्राध्यापक कांबळे सर अशा व्यक्त करतो. आणि दादा आपल्याला काही कमी पडू देणार नाहीत, म्हणजे शैक्षणिक जी जबाबदारी आहेत दादा पार पाडतील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. संदेश देऊ शकता. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जो इथं उत्सव सोहळा पार पडला, त्यानिमित्त मला एकच सांगायचं की दादाने जो आता हाती उपक्रम घेतलेला आहे की नशामुक्त रेतीबंदर व्हावं, सुंदर रेतीबंदर व्हावं. जसं माझे मित्र बाळूका सर म्हणाले की 200 मीटरच्या अंतरामध्ये इथे कोणत्याही प्रकारचा वाम मार्ग घडता कामा नाही, असं सुंदर रेतीबंदर व्हावं. म्हणून हा माईक मी दादांच्या खिशाला लावतोय की दादा तुम्ही मला सांगायचं की तुमच्या स्वप्नात रेतीबंदर कसं असेल, तुम्ही सांगावं. माझं स्वप्न मी सांगतोय. ताई आणि मी जसं असं कमी भेट होते, तर 8 दिवस पूर्वी पण आम्ही बसलो होतो. ताईला बोललो, बरेच लोक मला बोलतात सर मुंबऱ्यात काय तुम्ही इकडे काय लक्ष देत नाही, कारण रेती बंदरला, पण माझा पहिला जीव इकडे आहे. मला इथूनच जो प्रेम मिळाला आहे, खरं गोष्ट इथून जो प्रेम मिळाला आहे, इथून माझी सुरुवात आहे. कारण 2017ला जो मला प्रेम दिला होता तो मी कधी विसरलो नाही, म्हणून आज मला त्याचा रिझल्ट 2026ला तुम्ही दिलात, बरोबर आहे. तर माझा पहिला स्वप्न असं आहे की आपल्याला सुंदरसा स्वच्छ सुंदर रेतीबंदर बनवायचा आहे आपल्याला. त्यात तुमच्या सर्वांची साथ हवी आहे मला. बाकी मी जेवढं होईल तेवढं, मी असं नाही बोलतो की मी 100% करेल, पण 90% तर नक्की करेल. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी आहे.
आणि नशाच्याबद्दल तुम्ही बोललात तर मी आता ठरवलेलं आहे, कोणी असो, तो मग कोणाच्या ऑफिसला काम करणारा मुलगा आहे का कोणी आहे, तो कर सक्का भाऊ माझा असो, तोही चुकीचा असेल तर मग तो गुन्हेगार आहे. तर सर्वांना एकच विनंती, आज सोशल मीडिया म्हणजे चौथा स्तंभ खूप मोठा